हाय फ्रेंड्स, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलमध्ये. तर आज आपण खूप छान असा घरगुती उपाय पाहणार आहे. त्यामुळे आपल्या शरीरावरील नको असलेले केस कायमचे निघून जाणार आहेत. हातावरील, पायावरील, तसेच चेहऱ्यावर किंवा हनुवटीच्या खाली खूप जास्त प्रमाणात केस येतात काही जणांना. तर ते कायमचे निघून जाण्यासाठी खूप इफेक्टिव्ह असा घरगुती उपाय पाहणार आहोत. तर या उपायासाठी मी इथं अर्धा कप दूध घेतलेलं आहे आणि त्यानंतर त्यात अर्धा चमचा हळद घातलेली आहे. गॅस मिडियम आचेवरच ठेवलेला आहे. तर अशा पद्धतीनं हे उकळल्यानंतर थोडंफार यामध्ये 1-2 चमचे साखर ॲड करायची आहे. साखरेमुळं काय होणार आहे, आपण जे हा उपाय बघत आहेत त्यात चिकटपणा आणण्याचं काम साखर करणार आहे. त्यामुळं जे केस आहेत ते सहजरित्या निघणार आहेत. तर अशा पद्धतीनं हे साखर जे आहे ती त्या दुधामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. त्यानंतर यात मी थोडीशी कॉफी पावडर घातलेली आहे. कॉफी पावडरमुळे टॅनिंग जो आलेला आहे आपल्या शरीरावर, हातापायावर, तो दूर होणार आहे. त्यामुळे यात मी थोडीशी कॉफी पावडर घातलेली आहे. कॉफी पावडर तुम्ही कोणत्याही कंपनीची घेऊ शकता. तर अशा पद्धतीने हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान उकळू द्यायचं आहे. याला खूप इफेक्टिव्ह असा हा उपाय आहे. तर तुम्हाला देखील हातापायांवर किंवा हनुवटीच्या खाली, चेहऱ्यावर जास्त प्रमाणात केस असतील तर हा उपाय नक्की ट्राय करून पहा. ओठांच्या वरती देखील केस, अपर लिप्स म्हणतात त्याला, तिथे देखील बऱ्याच जणांना केस असतात, ते देखील निघून जाणार आहे त्या उपायानं. तर हे उकळून जरा याचं प्रमाण थोडं कमी झाल्यानंतर मी याला एका बाउलमध्ये काढून घेणार आहे. हे खूप जास्त प्रमाणात आता गरम आहे. तर हा उपाय आपल्याला हे जे मिश्रण आहे ते कोमट असतानाच करायचं आहे. हे थोडं कोमट होण्यासाठी ठेवून देऊया. तर हे थोडंफार कोमट झालेलं आहे. त्यानंतर यात मी आता 2 ते 3 चमचे गव्हाचं पीठ ॲड करणार आहे. गव्हाचं पीठ देखील खूप छान प्रमाणात काम करणार आहे आपल्या या उपायासाठी. तर मी इथं 3 चमचे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. अर्धा कप दुधाला 3 चमचे गव्हाचं पीठ बास होतं. तुमच्या गरजेनुसार तुम्ही याची क्वांटिटी कमी जास्त करू शकता. तर अशा पद्धतीनं हे गव्हाचं पीठ जे आहे ते या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. नक्की करून पहा आणि याचा रिझल्ट देखील मला नक्की कमेंटमध्ये कळवा. तर अशा पद्धतीनं तुम्ही बघू शकताय हे मिश्रण जे आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण कोमटच ठेवायचं आहे. जास्ती थंड होऊन द्यायचं नाही आपल्याला. हे कोमट असतानाच हे आपल्या शरीरावर लावायचं आहे. तर अशा पद्धतीने हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. त्यानंतर तुम्हाला हे व्यवस्थित हाताला, पायाला किंवा चेहऱ्यावरती जिथे केस आहेत तिथे व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकताय हे व्यवस्थित लावून आता हे 10 ते 15 मिनटं सुकण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. यात आपण साखर वापरलेली आहे. त्यामुळे आपली स्किन जी आहे ती सुकल्यानंतर चिकट झाल्यासारखी आपल्याला जाणवून येईल आणि त्यामुळेच आपले केस निघण्यासाठी मदत होणार आहे. तर तुम्ही बघू शकताय 10 ते 15 मिनटानंतर हे जे मिश्रण मी लावलेलं आहे ते पूर्णपणे सुकलेलं आहे. आता मी एखाद्या अशा ओल्या वाईप्सने किंवा तुम्ही ओल्या कापडाने देखील हे स्वच्छ पुसून घेऊ शकता किंवा डायरेक्ट तुम्ही पाण्याने देखील वॉश केले तरी चालेल. तर मी तर वाईप्सने हे व्यवस्थित पुसून घेणार आहे. तुम्ही बघू शकताय. तर इथं बघा तुम्ही माझे एकदम छोटे छोटे बारीक केस तुम्हाला दिसत असतील. एकदम छोटे छोटे आहेत. तर
माझे हे केस जे आहेत हाताचे ते निघालेले आहेत. तुम्ही देखील हा उपाय नक्की करून पहा. तुम्हाला देखील याचा असाच 100% रिझल्ट भेटेल. एकदम छोटे छोटे केस आहेत, तुम्हाला दिसत असतील. तर तुम्ही देखील करून पहा. आठवड्यातून एकदा केला तरी चालेल. बघू शकता तुम्ही, माझे जे हातावर केस होते बारीक बारीक ते पूर्णपणे निघालेले आहेत. तर करून पहा. आणि असेच छोटे छोटे घरगुती आणि इफेक्टिव्ह असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक अँड शेअर करा. थँक्यू.